गुड मॉर्निंग। आज मला अहोनी खूप मोठं सरप्राईज दिलं। ते काय ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच, पण त्याआधी मी आंघोळ करून आली। पहिलं मी फ्रेश झाल्यावर ना सगळं जे काही आपलं मॉर्निंग रुटीन असतं ना ते फॉलो करते, जसं की मॉइश्चरायझर लावणं, सनस्क्रीन लावणं। कारण की आपण म्हणतो की नाही नंतर लावू, पण त्याला नंतरला असतं अंतर असं म्हणतात, तसंच होतं। कारण की नंतर काही लावणं होत नाही, त्यामुळे मी पहिली जे काही असतं मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लोशन, पुन्हा काही सिरम असतं ते सगळं मी पहिलं लावून घेते आणि नंतरच किचनमध्ये जाते। सो मी किचनमध्ये गेल्यावर पहिली देवपूजा आटते, कारण की देवपूजा नंतर त्याचंसुद्धा तेच आहे की नंतर करते म्हणते आणि नंतर राहून जाते, म्हणून मी पहिली देवपूजा व्यवस्थित करून घेते। माझं जे काही वाचन असतं ते पहिलं करते। त्याचबरोबर मी तुळशीला देखील इथे दिवा अगरबत्ती सगळं लावून घेतलं। खूप छान वाटतं सकाळी सकाळी देवपूजा केल्यावर। त्याचबरोबर मी इथे उंबरठ्याचं सुद्धा पूजन केलं। सो आज आम्ही चाललो होतो मुंबईला। अचानक मला यांनी सांगितलं की आपण मुंबईला जायचं आहे। सो अचानक प्लॅन ठरला, त्यामुळे मी पटापट सकाळीचंच ट्यूशन ठेवलं, मुलांना पटापट लवकरच बोलवून घेतलेलं। पण त्याचबरोबर नाश्त्याला इथे ब्रेड बटर केला। म्हटलं काही आपण डब्यातून सुद्धा घेऊन जाऊ, म्हणजे मध्ये मुलांना भूक लागली तर तिथेही त्यांना खाता येईल। सो आम्ही चहा आणि ब्रेड बटर असा आज नाश्ता बनवला होता, बाकी काही नव्हतं। 2 दिवस मला मस्त आराम मिळणार होता, त्याच्यामुळे मी खूप खुश होती। कारण स्वयंपाकापासून जरी मुक्तता मिळाली तरीसुद्धा खूप छान वाटतं। सो माझं इथे ट्यूशन मी पटकन आटपून घेतलं। मुलं सकाळी लवकर आलेली, सॅटर्डे होता, मुलांना आराम करायचा, सुट्टीचा दिवस होता, पण म्हटलं बाबा एक दिवस या। सो एक दिवस मुलं आली होती। खरंच थँक्यू टू माय स्टुडंट्स। त्याच्यानंतर आम्ही निघालो मुंबईला जायला। एक नंबर वातावरण होतं, मध्ये पाऊस मध्ये ऊन, खूप छान वाटत होतं। सो आम्ही एन्जॉय करत चाललो होतो, गाणी मस्ती सगळं धमाल करत गेलो आम्ही मुंबईला। मध्ये आम्ही फुटबॉलमध्ये ब्रेक घेतला होता, तिथे आम्ही पेटपूजा केली आणि त्याच्यानंतर निघालो। पण मुंबईला गेल्यावर एवढं प्रचंड ट्रॅफिक होतं ना, कारण की शनिवारचा दिवस होता, गणपतीच्या आदल्या शनिवार होता, त्यामुळे सगळी लोकं मला वाटतं मे बी शॉपिंगला वगैरे बाहेर पडली होती, त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक मिळालं। त्याच्यामध्येच गणपतीच्या मिरवणुका, त्याच्यामुळे आम्ही अडकूनच गेलो होतो। पण शेवटी संध्याकाळी 8 वाजता आम्ही मुंबईत पोहोचलो। रिटर्न येताना आम्ही माझ्या आईच्या घरीसुद्धा गेलो होतो। आई बाबा नुकतेच गावावरून आले होते, तर म्हटलं त्यांचंसुद्धा भेटणं होईल। परत ते नाही तर मला पुण्याला भेटायला येतील, खूप त्रास करून ते मला भेटायला येतात, त्याच्यापेक्षा म्हटलं मी आता जाते, यावर्षी मी त्यांना भेटायला जाते। पण बघा अर्ध्या तासासाठी गेलेली, पण आईने माझ्यासाठी काय काय बनवून ठेवलं होतं आणि काय काय गावावरून घेऊन आली होती। खरंच आईचं प्रेम हे न मोजण्यासारखं असतं। तिने चुलीवरती भाजलेले काजू आणले होते, स्वतःच्या हाताने छान असा मस्तपैकी केक बनवला होता, त्याचबरोबर अळूवडीसुद्धा मला बनवून ठेवली होती। खरंच आई थँक्यू सो मच। आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडनं येताना चिक्क्यासुद्धा आणल्या। चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।